नमस्कार आणि स्वागत. आज आपण एका खूप कॉमन समस्येवर बोलणार आहोत. म्हणजे डेव्हलपर्सना नेहमीच ऐकावं लागतं, अरे माझ्या मशीनवर तर चालतंय. आपण सगळेच कधी ना कधी या परिस्थितीतून गेलो आहोत. आणि यावर उपाय म्हणून कंटेनर्स आले, जे ॲप्लिकेशनला त्याच्या सगळ्या गरजांसोबत एका डब्यात बंद करतात. अगदी बरोबर. आणि आज आपण हे पाहणार आहोत की हा डबा प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणं किती सोपं झालं आहे. आपण फक्त कंटेनर कसा चालवायचा हे नाही बघणार, तर मायक्रोसॉफ्ट अझ्योरच्या ॲप सर्व्हिस सारख्या म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस किंवा पॅज मॉडेलची ताकद अनुभवणार आहोत. अच्छा, पॅज मॉडेल. हो, हे म्हणजे स्वतःची गाडी चालवून सामान पोहोचवण्याऐवजी एका कुरिअर सर्व्हिसला आपलं पॅकेज देण्यासारखं आहे. आपल्याला रस्त्यांची, ट्रॅफिकची किंवा गाडीच्या सर्व्हिसिंगची काळजी करायची गरज नाही. वाह, हे उदाहरण तर भारी आहे. तर मग आजचं आपलं मिशन अगदी स्पष्ट आहे. एक तयार कंटेनराइज्ड ॲप्लिकेशन घ्यायचं आणि त्याला अझ्युर ॲप सर्व्हिस वापरून जगात कोणालाही पाहता येईल असं लाईव्ह करायचं. मायक्रोसॉफ्टच्या मते हे काम 15 मिनिटात होतं. चला तर मग बघूया यात किती तथ्य आहे. चला सुरुवात करूया. आपलं पहिलं पाऊल आहे अझ्युरच्या कमांड सेंटरमध्ये प्रवेश करणे, म्हणजेच अझ्युर पोर्टल. त्यासाठी https://portal.azure.com वर जावं लागेल. हो, आणि इथे प्रवेश करण्यासाठी एक अझ्युर सबस्क्रिप्शन लागेल. हे आपल्या क्लब मेंबरशिप सारखं आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक फ्री अकाउंट देतं. त्यात काही सेवा मर्यादित स्वरूपात मोफत वापरता येतात. आणि आज आपण जे काही करणार आहोत ना, ते या फ्री टायरमध्ये सहज बसतं. म्हणजे खर्चाची काळजी नाही. सध्या तरी नाही. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे फ्री टायर शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी आहे, त्यावर व्यावसायिक ॲप चालवण्यासाठी नाही. ठीक आहे, तर आपण पोर्टलमध्ये लॉग इन केलं आहे. आता आपल्याला आपलं कुरिअर पॅकेज पाठवण्यासाठी एक नवीन बुकिंग करायचं आहे. त्यासाठी इथे क्रिएट अ रिसोर्स नावाचं बटन दिसतंय. त्यावर क्लिक केल्यावर एक मोठी बाजारपेठ उघडते. यात आपण वेब ॲप असं शोधणार आहोत. पण एक मिनिटं, इथे कंटेनर इन्स्टन्स, क्युबरनेटिस सर्व्हिस असेही पर्याय आहेत. आपण वेब ॲप का निवडत आहोत? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या तिघांमधला फरक समजून घेऊया. एज्युअर कंटेनर इन्स्टन्स किंवा ACI म्हणजे कंटेनर चालवण्याचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग. त्याला फक्त सांगा हा कंटेनर चालव आणि तो चालवेल, पण त्यात अतिरिक्त काही मिळणार नाही. दुसरीकडे अझ्योर क्युबरनेटिस सर्व्हिस म्हणजे AKS. हे एक संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म आहे. ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म म्हणजे हे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या ॲप्लिकेशनसाठी आहे, जिथे शेकडो कंटेनर्स एकत्र काम करतात. हे म्हणजे अख्खी कुरिअर कंपनी चालवण्यासारखं आहे. अच्छा. आणि वेब ॲप सर्व्हिस? विशेषतः वेब ॲप्लिकेशनसाठी बनवलं आहे. ते आपल्याला फक्त कंटेनर चालवून देत नाही, तर त्यासोबत अनेक गोष्टी आपोआप सांभाळतं. जसं की लोड बॅलन्सिंग, ऑटो स्केलिंग, सुरक्षा आणि अगदी सोपं डिप्लॉयमेंट. आजच्या आपल्या कामासाठी जिथे एकच कंटेनर आहे, त्यासाठी हे सर्वोत्तम आहे. उत्तम. म्हणजे आपण योग्य सेवा निवडली आहे. वेब ॲप निवडून क्रिएट बटन दाबल्यावर आपल्या समोर एक मोठा फॉर्म येतो. चला हा फॉर्म भरूया. याची सुरुवात बेसिक्स टॅबपासून होते. यात पहिला आहे सबस्क्रिप्शन, जे आपोआप निवडलेलं असे. बरोबर. त्यानंतर येतं रिसोर्स ग्रुप. याला फक्त एक फोल्डर किंवा बॉक्स समजू नका. अझ्योरमध्ये रिसोर्स ग्रुप ही एक मूलभूत संकल्पना आहे. आपण तयार करत असलेले सगळे रिसोर्सेस म्हणजे आपले ॲप, त्याचा प्लॅन, डेटाबेस हे सर्व एका ग्रुपमध्ये ठेवले जातात. आणि याचा फायदा काय? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लाईफ सायकल मॅनेजमेंट. जेव्हा आपलं काम संपेल तेव्हा आपण अख्खा ग्रुप एका क्लिकमध्ये डिलीट करू शकतो. म्हणजे घरात पार्टी झाल्यावर सगळा कचरा एका पिशवीत भरून फेकून देण्यासारखं. अगदी तसंच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये रिसोर्स ग्रुपचा वापर बिलिंग आणि ॲक्सेस कंट्रोलसाठी होतो. एखाद्या प्रोजेक्टचा सगळा खर्च किती झाला किंवा कोणत्या टीमला कोणत्या रिसोर्सेसचा ॲक्सेस द्यायचा, हे सगळं रिसोर्स ग्रुपच्या पातळीवर ठरवलं जातं. चला आपण क्रिएट न्यू वर क्लिक करून RG-वेब ॲप असं नाव देऊया. ठीक आहे. पुढचं रान आहे नेम. इथे आपल्या ॲपला एक असं नाव द्यायचं आहे जे जगात दुसऱ्या कोणाचं नसेल. कारण हे नाव name.azureWebsites.net या URLचा भाग बनणार आहे. आपण तुमची आद्याक्षरा कंटेनर वेब ॲप असं काहीतरी वापरू शकतो. जर नाव उपलब्ध असेल तर बाजूला हिरवी टिक दिसेल. आता येतो महत्त्वाचा भाग, पब्लिश. इथे कोड, कंटेनर आणि स्टॅटिक वेब ॲप असे 3 पर्याय आहेत.
आपण कंटेनर का निवडतोय? कोड निवडलं तर काय होईल? पारंपरिक पॅस मॉडेलमध्ये डेव्हलपर कोड निवडतो. म्हणजे तो आपला जावा, पायथॉन किंवा .NETचा कोड थेट ॲझ्युअरला देतो आणि ॲझ्युअर ते बिल्ड आणि रन करण्याची जबाबदारी घेते. कंटेनर निवडण्याचा अर्थ आपण ॲझ्युअरला सांगतोय की ॲप कसं चालवायचं याची सगळी तयारी आम्ही आधीच करून आणली आहे, तुम्ही फक्त हा तयार डब्बा चालवा. यामुळे वर्क्स ऑन माय मशीन ही समस्या पूर्णपणे नाहीशी होते. आणि स्टॅटिक वेब ॲप? तो पर्याय रिॲक्ट, अँग्युलर किंवा व्ह्यू सारख्या फक्त फ्रंट एंड ॲप्लिकेशन्ससाठी आहे, ज्यांना बॅक एंड सर्व्हरची गरज नसते. आज आपण कंटेनर निवडणार आहोत, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये लिनक्स निवडूया. मला वाटतं बहुतेक कंटेनर्स लिनक्सवरच चालतात, बरोबर? हो, हे मी ऐकलंय. अगदी बरोबर. कंटेनर तंत्रज्ञानाचा जन्मच लिनक्समध्ये झाला आहे. त्यामुळे लिनक्स कंटेनर्स हे जास्त कार्यक्षम, हलके आणि स्वस्त आहेत. विंडोज कंटेनर्सचा पर्यायही उपलब्ध आहे, पण तो फक्त अशा परिस्थितीत वापरला जातो जिथे तुमचा ॲप्लिकेशन .NET फ्रेमवर्क सारख्या विंडोज विशिष्ट तंत्रज्ञानावर अवलंबून असेल. समजलं. आता रिजन म्हणजे आपला सर्व्हर कुठे असेल ते ठिकाण निवडायचं. ऑनलाईन गेम खेळताना आपण जसा कमी पिंगवाला सर्व्हर निवडतो तसंच काहीसा. पण व्यावसायिक जगात या निवडीमागे अजून काही कारणं असतात का? नक्कीच. 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, तुमच्या ग्राहकांसाठी कमी लेटन्सी. तुमचे ग्राहक भारतात असतील तर तुम्ही सेंट्रल इंडिया किंवा साऊथ इंडिया सारखा रिजन निवडाल. आणि दुसरं, अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे डेटा सॉव्हरेनिटी. डेटा सॉव्हरेनिटी? हो. अनेक देशांमध्ये कायदे असतात की त्यांच्या नागरिकांचा डेटा देशाबाहेर ठेवता येत नाही. अशा वेळी योग्य रिजन निवडणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. वा, ही माहिती महत्वाची आहे. या टॅबवरचा शेवटचा पर्याय आहे प्राइसिंग प्लॅन. इथे फ्री F1 निवडायचा हे तर स्पष्ट आहे, पण हे नक्की आहे काय? इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण खरं तर 2 गोष्टी तयार करत आहोत. एक वेब ॲप आणि दुसरं ॲप सर्व्हिस प्लॅन. ॲप सर्व्हिस प्लॅन म्हणजे तुमची भाड्याने घेतलेली कॉम्प्युटिंग पॉवर, म्हणजे CPU, रॅम वगैरे. आणि वेब ॲप त्या प्लॅनवर चालतं. तुम्ही एकाच प्लॅनवर अनेक वेब ॲप्स चालवू शकता. अच्छा. फ्री F1 प्लॅन म्हणजे एक शेअर केलेला कमी क्षमतेचा सर्व्हर जो शिकण्यासाठी उत्तम आहे, पण यावर कोणतीही गॅरंटी किंवा सपोर्ट नसतो. म्हणजे कॅफेमधल्या फ्री वायफाय सारखं मेल चेक करायला ठीक आहे, पण त्यावर मोठी फाईल डाउनलोड करायला गेलं तर? तर तुमचं आणि बाजूचं दोघांचंही काम थांबेल. बरोबर. चला आता पुढच्या टॅबवर जाऊया. ठीक आहे. बेसिक्स टॅब भरून झालाय. आपण ॲझ्युरला आपल्या ॲपची ओळख करून दिली, पण या ॲपचा डबा कुठे आहे हे अजून सांगितलेलं नाही. त्यासाठी आपण कंटेनर टॅबवर जाऊया. बरोबर. आता आपण त्या डब्याचा पत्ता देणार आहोत. इथे पहिला पर्याय आहे इमेज सोर्स, ज्यात आपण अदर कंटेनर रजिस्ट्रीज निवडणार आहोत. याचा अर्थ आपला कंटेनर अझ्युअरच्या स्वतःच्या घरातून म्हणजे अझ्युअर कंटेनर रजिस्ट्रीमधून नाही, तर बाहेरच्या कुठल्या तरी सार्वजनिक भांडारातून येणार आहे. आणि हा पत्ता आपण रजिस्ट्री सर्व्हर URL मध्ये टाकणार आहोत, जो आहे mcr.microsoft.com/K8CE. हे नाव थोडं विचित्र आहे. mcr.K8CE याचा काही खास अर्थ आहे का? हो आहे. चला या पत्त्याची चिरफाड करूया. mcr.microsoft.com हे मायक्रोसॉफ्ट कंटेनर रजिस्ट्रीचं संक्षिप्त रूप आहे. हे मायक्रोसॉफ्टचं अधिकृत सार्वजनिक कंटेनर भांडार आहे. जसं डॉकरसाठी डॉकर हब आहे, तसंच हे मायक्रोसॉफ्टसाठी आहे. आणि K8CE हा त्या भांडारातील एका विशिष्ट भागाचा मार्ग आहे. K8CE हे कुबरनेटिसचं संक्षिप्त रूप आहे. के नंतर 8 अक्षरं आणि मग ई. अरे वा, म्हणजे नावामध्येच इतका इतिहास दडलाय. आता पुढचा रकाना आहे इमेज अँड टॅग. इथे आपण quickstart.latest असं लिहिणार आहोत. इथे क्विकस्टार्ट हे इमेजचं नाव आहे आणि तोडून येणारं लेटेस्ट हे त्याचं टॅग किंवा आवृत्ती आहे. डेव्हलपमेंटमध्ये लेटेस्ट टॅग वापरणं सोपं असतं, कारण तुम्हाला नेहमी नवीन आवृत्ती मिळते, पण प्रोडक्शनमध्ये हे धोकादायक ठरू शकतं. धोकादायक का? कारण लेटेस्ट म्हणजे आज जे आहे ते उद्या बदलू शकतं. त्यामुळे प्रोडक्शनमध्ये नेहमी क्विकस्टार्ट 1.0 किंवा ॲप V2.1.5 अशा विशिष्ट आवृत्तीचा टॅग वापरला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. ठीक आहे, आपण पत्ता दिला, डब्याची आवृत्ती सांगितली. आता वेळ आली आहे त्या जादूच्या बटनाची. खाली रिव्ह्यू प्लस क्रिएट नावाचं निळं बटन आहे, त्यावर क्लिक करूया.
आता अझ्युअर आपल्याला आपण निवडलेल्या सगळ्या पर्यायांचा एक सारांश दाखवेल. हे म्हणजे ऑनलाईन जेवण ऑर्डर करताना फायनल बिल दाखवतात तसं आहे. एकदा नजर फिरवून खात्री करायची आणि मग क्रिएट बटन दाबायचं. आणि आता पडद्यामागे काय घडतंय? आता Azureचं ऑटोमेशन कामाला लागलं आहे. Azureची कंट्रोल प्लेन आपली दिलेली माहिती घेतीये, त्यानुसार आपल्यासाठी एक ॲप सर्व्हिस प्लॅन तयार करतीये. नंतर MCR वरून इंटरनेटद्वारे आपला कंटेनर खेचून आणतीये. त्याला त्या प्लॅनवर सुरू करतीये आणि शेवटी त्याला एका सार्वत्रिक URLशी जोडतीये. हे सगळं काम जे माणसाला करायला काही तास लागले असते, ते काही मिनिटात होते. आणि झालं. आपल्याला योर डिप्लॉयमेंट इज कम्प्लीट असा संदेश दिसतोय. सोबत गो टू रिसोर्स नावाचं बटन. यावर क्लिक केल्यावर आपण आपल्या नवीन वेब ॲपच्या पेजवर पोहोचतो. इथे डिफॉल्ट डोमेनच्या पुढे एक लिंक आहे. हीच का आपल्या वेबसाईटची लिंक? हो, हीच ती लिंक. त्यावर क्लिक करूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी-कधी ॲप सुरू व्हायला 1-2 मिनिटं लागू शकतात. कारण कंटेनर डाउनलोड होतो, सुरू होतो आणि मग त्याच्या आतलं ॲप्लिकेशन स्वतःला सुरू करतं. म्हणजे थोडा धीर धरावा लागेल. आणि हे बघा, आपल्या ब्राउझरमध्ये Azure ॲप सर्व्हिस वेलकम असं काहीतरी लिहिलेलं पान उघडलं आहे. याचा अर्थ आपला प्रयोग यशस्वी झाला. आपण एका कंटेनरला Azureच्या मदतीने जिवंत केलं आहे. अभिनंदन. पण आपलं काम अजून संपलेलं नाही. बरोबर. पार्टी झाल्यावर साफसफाई करणं महत्त्वाचं असतं. ही पायरी दुर्लक्षित केली तर नंतर अनपेक्षित बिल येऊ शकतं. जरी आपण फ्री प्लॅन वापरला असला तरी एक चांगली सवय म्हणून आपण जे काही तयार करतो ते काम झाल्यावर काढून टाकणं गरजेचं आहे. आणि इथेच आपला रिसोर्स ग्रुप नावाचा बॉक्स कामी येतो. एक एक गोष्ट डिलीट करण्याऐवजी आपण थेट आपल्या RG वेब ॲप या ग्रुपवर जाऊ आणि डिलीट रिसोर्स ग्रुप हे बटन दाबू. Azure आपल्याला खात्री करण्यासाठी त्या ग्रुपचं नाव पुन्हा टाईप करायला सांगेल. ही एक प्रकारची सुरक्षा तपासणी आहे, जेणेकरून आपण चुकून दुसरं काही महत्त्वाचं डिलीट करू नये. अगदी बरोबर. मी एकदा एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असताना एका नवीन डेव्हलपरनी प्रयोग करण्यासाठी काही महागडे रिसोर्सेस तयार केले आणि तो ते डिलीट करायला विसरला. महिन्याच्या शेवटी जेव्हा बिल आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. तेव्हापासून कोणताही प्रयोग करताना त्याला एका वेगळ्या रिसोर्स ग्रुपमध्ये करण्याची आणि काम झाल्यावर तो ग्रुप डिलीट करण्याची सवय लागली. ही कथा निश्चितच लक्षात राहील. आपण नाव टाईप करून डिलीट दाबलं की काही मिनिटात Azure त्या बॉक्समधलं सगळं काही, आपलं वेब ॲप, त्याचा प्लॅन कायमचा काढून टाकेल. सोपं, स्वच्छ आणि समाधानकारक. तर आज आपण जे काही केलं त्याचा व्यापक अर्थ काय आहे? आपण फक्त काही बटणं क्लिक केली नाहीत, तर आपण आधुनिक क्लाउड डिप्लॉयमेंटचा एक महत्त्वाचा नमुना पाहिला. बरोबर. यातली खरी शक्ती कंटेनर्स आणि Azure ॲप सर्व्हिस सारख्या प्लॅटफॉर्मच्या एकत्रीकरणात आहे. डेव्हलपर्सला फक्त आपलं ॲप बनवण्यावर आणि त्याचा कंटेनर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायचंय. बाकी सर्व पायाभूत सुविधांची काळजी, सर्व्हर, नेटवर्क, सुरक्षा हे सगळं Azure सांभाळतं. यामुळे कंपन्या खूप वेगाने नवीन उत्पादनं बाजारात आणू शकतात. आपण आता मायक्रोसॉफ्टने बनवलेला तयार कंटेनर वापरला, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यापुढे काय? हीच खरी गंमत आहे. पुढची पायरी अर्थातच स्वतःचा कंटेनर तयार करणे, ज्यात स्वतः बनवलेलं ॲप्लिकेशन असेल. हे म्हणजे बाहेरून जेवण मागवण्याऐवजी स्वतःची आवडती डिश बनवायला शिकण्यासारखं आहे. पण मी श्रोत्यांसाठी एक वेगळा विचार सोडून जाते. आज आपण ॲप सर्व्हिस वापरली, जी खूप सोपी आणि व्यवस्थापित आहे. पण जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन मोठं होतं, जेव्हा तुम्हाला अधिक नियंत्रणाची आणि लवचिकतेची गरज भासते, तेव्हा ही साधी ॲप सर्व्हिस अपुरी पडू शकते. मग तेव्हा काय करायचं? हा आहे की सोपं आणि व्यवस्थापित विरुद्ध शक्तिशाली आणि गुंतागुंतीचं यांच्यातली सीमारेषा कुठे आहे? तुमच्या प्रोजेक्टसाठी योग्य निवड कोणती आणि एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जाण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक डेव्हलपर आणि आर्किटेक्टला शोधावं लागतं.